अकोट तालुक्यातील संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेले ग्रामबोर्डी ते संत श्री नागास्वामी महाराज यांची पुण्यतिथी, वैराग्यमूर्ती गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सोहळा संयुक्तपणे साजरा करण्यात आला आहे. यानिमित्त श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ अखंड सप्ताह सुरू होता. यामध्ये सर्व संत स्मृती दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे. या कथेचे कथावाचक भागवताचार्य राजेंद्र महाराज वक्ते पाळोदी हे होते. सप्ताहाची सुरुवात दिनांक 30 नोव्हेंबर रोजी नागास्वामी महाराज मंदिरात झाली होती. सप्ताह दरम्यान सामुदायिक ध्यान, काकडा, रामधून, श्रीमद भागवत कथा, हरिपाठ, सामुदायिक प्रार्थना, दररोज हरिकीर्तन झाले. तर दिनांक 7 डिसेंबर रोजी नागास्वामी महाराजांच्या वर्षीनिमित्त सकाळी पंचक्रोशीतील भजनी दिंड्यांसह श्री नागास्वामी महाराजांच्या पादुका व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांची भव्य दिव्य वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येण्यात आली. त्यानंतर कोंडीराम महाराज, नागरगोजी, बोर्डीकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. नंतर मंदिरात महाप्रसादाला सुरुवात झाली. या भागवत सप्ताहाचा व महाप्रसादाचा सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. हा सप्ताह यशस्वी होण्यासाठी युवा मंडळी, समस्त गावकरी मंडळींनी अथक परिश्रम घेतले. जन्मत लाईव्ह न्यूजसाठी देवानंद खेरकर, तालुका प्रतिनिधी यांची रिपोर्ट अकोटहून.